तमाम धुळेकर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात योग साधकांनी वंचितांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य आपल्या कुटुंबियांसोबत दीपावलीचा आनंद लुटत असताना योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया आणि महेश बाबा घुगे हे आपल्या योग साधक सहकाऱ्यांसह नकाने तलावजवळील मातोश्री वृद्धाश्रमातील व कुष्ठ धामातील वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात मग्न होते। संपूर्ण जगभरातील जनता नागरिक दीपावली या सणाचा आनंद आपल्या परिवारावरील सदस्य सोबत लुटतात, पण तमाम वृद्धाश्रमातील आणि कुष्ठ धामातील वंचित बंधू भगिनी या आनंदापासून वंचित असतात। वंचितांच्या परिवारांची उणीव भरून काढण्यासाठी दीपावलीच्या तिसऱ्या दिवसाचे औचित्य साधून योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया आणि ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे आणि योग साधनातील सर्व श्री प्रकाश भीमराव पाटील, संजय जयंत पाटील, महादेव गुल दगड, सुभाष कलाने, सतीश सिसोदे, पंडितनाथ चित्ते, रमेश मोरे या सर्वांनी मातोश्री वृद्धाश्रमातील वंचितांसोबत हास्य योगा घेत ईश्वराची आराधना करीत आरत्या म्हणत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात। व्यवस्थापक धनगर आणि कुष्ठ आश्रमातील व्यवस्थापक पाठक यांच्या उपक्रमासाठी सहयोगही महत्वाचा होता। दिवाळीच्या शुभ दीपावलीच्या धुळे शहरातील ग्रामीण नागरी जनतेला दिवाळी निमित्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक धुळे शहर माजी आमदार राजवर्धन कदम बांडे तथा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक धुळेचे अध्यक्ष, धुळे मतदारसंघ निवडणूक प्रमुख माननीय माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त सर्व धुळेकर जनतेला हार्दिक शुभेच्छा। श्वास सोडत खाली पूर्ण ताण द्यायचो मागे पाठीसाठी खूप चांगलं आहे। श्वास सोडत खाली आता श्वास घेतले वरच धरून ठेवायचं, श्वास रोखून ठेवायचा। ओढे 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 खाली आल्यावर आता एकमेकाला रिलॅक्स। मस्त खाण्यासाठी व्यायाम करूया। आता बघा असं एका हातात दुसरा हात आणि एकदम फुल फ्रेश। आता गुडघ्याचा फिरूया आपण। दुसऱ्या बाजूला
भारतात दिवाळीचा सण हा सर्वत्र आपल्या कुटुंबियांच्या समवेत साजरा करण्याची पद्धत आहे. पूर्वापार चालत आलेला हा सण आपल्या घरातील सर्व सदस्यांसह एकत्रितरित्या साजरा करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद प्रेरणादायक असतो आणि तो आनंद संपूर्ण वर्षभर टिकत असतो. दिवाळ सणाला माहेरी आलेली मुलगी ही आपल्या आईवडिलांबरोबर मनसोक्त आनंद घेत असते. बाहेरगावी असलेली मुलं दिवाळ सणाला सुट्टी काढून आईवडिलांकडे येत असतात. आई वडील, आजोबा, आजी, नातू, नात हे सर्व एकत्र हा दिवाळ सण साजरा करतात आणि त्यातला जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो. गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकजण हा सण आनंदाने साजरा करीत असतात. अशा वेळी आपल्या नातवांपासून, आपल्या मुलांपासून, आपल्या सुनांपासून, आपल्या मुलींपासून प्रेमाचा वंचित झालेली वृद्धाश्रमातली वयोवृद्ध माणसे ही दिवाळ सणाला आपल्या कुटुंबांच्या सुखापासून, आनंदापासून वंचित राहू नयेत. त्यांना या आनंदाच्या क्षणी आपल्या कुटुंबियांची आठवण येऊन त्यांचं मन विषण्ण होऊ नये, त्यांनाही या दिवाळ सणाचा आनंद मनसोक्त घेता यावा या हेतूने आम्ही योग गुरु डॉक्टर जगदीश गेंदोळिया आणि माझ्या समवेत प्रकाश भीमराव पाटील, संजय जयवंत पाटील, रमेश मोरे, सुभाष खलाने, सतीश शिंदे, पंढरीनाथ चित्ते, महादेव गुलदगड आदी सहकाऱ्यांसोबत धुळ्यातील मातोश्री वृद्धाश्रमात आणि त्याच शेजारी असलेल्या कुष्ठरोग धामातील बंधू भगिनींना मिष्टान्न वाटप करून त्यांच्यासोबत हास्ययोगाचा आनंद घेत त्यांनाही या दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या आनंदापासून ही सर्व अभागी मंडळी वंचित राहू नये हाच या मागचा उद्देश होता आणि आमच्या मते हा उद्देश सफल झाल्याने आम्हालाही त्याचं समाधान मिळालं. इतरांनीही प्रसंगोपात या वंचित लोकांच्या सहवासात राहून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या सुखापासून वंचित राहणार नाहीत. त्यांनाही आपल्या कुटुंबात आनंद घेतल्याचा आनंद मिळेल आणि आपणही त्या दृष्टीने पुण्यवान ठरू, भाग्यवान ठरू. धन्यवाद.